आजच्या या समारंभाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आपले आदरणीय पाहुणे या सर्वांना वंदन करून मी माझे विचार अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कल्पना आहे की आत्ता जो आपण सत्कार केला किंवा ते व्यक्तिमत्व फार सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, आपल्या देशात प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या विचाराचा परिणाम, सत्परिणाम, चांगला विचार हा आपल्यापर्यंत पोहोचला आणि ते पोहोचण्याचं कार्य गवारे साहेब आणि त्यांची संस्था अलग लक्षात बीजांकुर विचार परिषद हे जे आयोजित करून आपल्या सर्वाला विचाराची मेजवानी दिलेली आहे. पण त्याचं वैशिष्ट्य एक होतं की हे सर्व गोष्टी व्यवहारात आल्या पाहिजेत आणि कृतीत आल्या पाहिजेत. तर हे मुख्य सूत्र धरून आम्ही शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मग असा विचार केला की आम्ही त्याचा प्रचार करण्याकरता गावोगाव फिरत असताना एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आमचे काही सहकारी म्हणजे जखमी झाले. तर मग पुन्हा त्याचा खर्च बघितला तर ते खर्च उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे आम्हालाच खर्च करावा लागला, पैसा तर जमा झालाच नाही. म्हणजे मग तेव्हापासून असं ठरवलं की आपला स्वतःचा विचार आपण व्यवहारात आणला पाहिजे की जो विचार सर्व महाराष्ट्राचं आणि देशाचं परिवर्तन करील अशा पद्धतीचं एक स्वावलंबी स्वतंत्र विचाराचं, ज्याच्या विचाराचा पाया शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि गांधीजी वगैरे अशा महान व्यक्तीला आदर्श मानून शिवछत्रपती महाराजांचा मुख्य आधार घेऊन आम्ही ही संस्था चालू केली. पण लवकरच लक्षात असं आलं की या संस्थेनं असं प्रचार करून कधीच ही मोठी संस्था होणार नाही. आपण कृती केली पाहिजे, त्या कृतीतून सर्व लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते असं भगवद्गीतेमध्ये म्हणलेलं आहे की ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही. अलग लक्षात. आणि म्हणून त्या ज्ञानाचा प्रसार आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ते सर्वापर्यंत मूलभूत लोकांपर्यंत गेलं पाहिजे. एक ज्ञान आत्ता फार थोड्या लोकांची मॉनोपोली झालेली आहे आणि म्हणून ह्याला मोडायचं झालं तर आपण एक वेगळी परंपरा निर्माण केली पाहिजे ज्ञानक्षेत्रामध्ये. आणि ते म्हणजे मी म्हणल्यासारखं ह्याच्यामध्ये आपण ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे जगामध्ये. आणि म्हणून आपल्या भगवद्गीतेमध्ये आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ह्या जगामध्ये पवित्र अशी वस्तू जर कोणती असेल तर ते ज्ञान आहे. आणि मग त्याचा प्रसार करायचं तर फार महत्त्वाचं कार्य आहे. कारण ज्ञान हे सर्वाचं म्हणजे परिवर्तनाचं साधन आहे. सर्वात महत्त्वाचं परिवर्तनाचं साधन हे ज्ञान आहे आणि ते कमी लोकांना आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून सर्वाला ज्ञानाच्या संधी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही एक संस्था काढली आणि त्याचं नाव शिवछत्रपती शिक्षण संस्था
असं दिलं. आणि त्याचा मी जेव्हा एकदा कोल्हापूरला गेलो तेव्हा माझ्या बघण्यामध्ये शाहू महाराजाचा एक पुतळा बघण्यात आला. तो इतका प्रचंडच पुतळा आहे की क्षणभर मान वर करूनच ते बघावं लागलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा परिणाम शाहू महाराजाच्या पर्सनॅलिटीचं, त्यांच्या भव्य अशा पुतळ्याला पाहून मी इतका प्रभावित झालो की काही काळ मी ते वरच बघत बसलो. आणि मग नंतर आल्यावर त्यांच्या कार्याचा अभ्यास केला तर मराठवाड्यामध्ये आपल्या त्या काळामध्ये शिक्षणाची गरज खूप असताना सुद्धा फार कमी संस्था निर्माण झालेल्या आहेत. आणि ते तर म्हणून आम्ही शाहू महाराजाच्या नावानं शिवछत्रपती शिक्षण संस्था शाहू महाराजाच्या विचारावर आधारित सुरुवात केली. एकदा काही निधी गोळा करण्याकरता गेलेला असताना ॲक्सिडेंट झाला तर त्या ट्रीटमेंटला लागतील एवढे पैसेसुद्धा आमचे जमा झाले नव्हते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सुरुवात केली. हे कदाचित मी अनेक वेळा सांगितलेलं आहे म्हणून ते अनेकाला माहिती आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तिथं बेसिक एज्युकेशन, अत्यंत मूलभूत असं शिक्षण सर्वांना मिळेल अशा पद्धतीचं एक इन्स्टिट्यूट, एक संस्था निर्माण करायला पाहिजे असं म्हणून आम्ही शिवछत्रपती शिक्षण संस्था काढली प्रथमतः. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही आपल्या इथं नाव देण्याची शिक्षण संस्थेला नाव देण्याची एक वेगळी पद्धत होती. हे कोणती संस्था आहे? सेंट फ्रान्सिस. अरे कोण होता आणि कुणाला माहिती आहे ते सेंट फ्रान्सिस? कार्य त्यांचं काय आहे हे काहीच नाही. मग ते सेंट ऑगस्टस असो किंवा आणखीन कुणी असो. तर आम्ही पहिल्यांदा आपल्या संतांचे नावं संस्थाला देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संत तुकाराम महाराज, आलं का लक्षात? त्यांच्या नावानं एक शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये आपल्या विचाराचं शिक्षण आपण द्यायला चालू केलं आणि त्यामुळं तिथून आमची सुरुवात झाली. पण वाढत त्यांची प्रतिष्ठा अशी झाली, म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीचं आपण शिक्षण देत गेलो की गावामध्ये शिक्षणाला संत तुकाराम शाळेत प्रवेश घेण्याकरता 357वा नंबर तुमचा लागणार. म्हणजे तुमचं संपूर्ण शिक्षण होईपर्यंतसुद्धा तुमचा नंबर येणार नाही. म्हणजे इतकी कॉम्पिटिशन आपल्या लातूरमध्ये होती. पण ह्याच्यामध्ये उतरल्याशिवाय आपलं खरं काही नाही. म्हणून आम्ही अत्यंत गुणवत्तेचाच प्रसार आणि समर्थन करीत गेलो आणि ते आचरणात आणून एक शिवछत्रपती शिक्षण संस्थेची संत तुकाराम ही पहिली शाळा आपण निर्माण केली. हा बदल लोकांना अत्यंत आवडला आणि म्हणून त्या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं कार्य आपण केलं की ज्याच्यामुळं अनेक लोकांचा एक विश्वास संपादन झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संस्थेमध्ये लोक येऊ लागले. छत्रपती शाहू महाराजाची संस्था आम्ही त्याला संत तुकाराम नाव दिलं, कारण इतर सेंट झेवियर, सेंट ऑगस्टस, सेंट फलाना, अरे त्यांचे काय कार्य होते, त्यांनी काय केलं, कुण्या देशामध्ये होते, ते
काय विशेष त्यांच्या कार्याचा आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला वाटलं की आपण वेगळ्या पद्धतीनं काही कार्य करू शकतो. केवळ नावाला आपण महत्त्व देऊन उपयोग नाही, आलं का लक्षात? त्याच्या मागची कृती चांगली झाली पाहिजे. म्हणून आम्ही एक कृतिशील अशी एक संस्था ज्याचं नाव शिवछत्रपती शिक्षण संस्था, महाराष्ट्राचे आद्य प्रवर्तक 350 वर्षापूर्वी ज्यांनी कार्य असं केलं की त्यांचं नाव त्रिकाला बाधित राहील, अशा पद्धतीचे शिवाजी महाराज यांच्या नावानं आम्ही शिवछत्रपती शिक्षण संस्था काढली. आणि मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो एकदा, काहीतरी कोर्टाच्या कामानिमित्त सरकारी नोकरी होती माझी, तर त्या ठिकाणी एक इतका भव्य असा पुतळा माझ्या बघण्यात आला. हे कोण व्यक्ती आहे, कोण राजा आहे, काय पद्धतीचा त्याचा आवाका आहे, अशा पद्धतीनं जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या मनावर अत्यंत चांगला परिणाम झाला. आणि ह्यांच्या नावानं आपल्याला एक काहीतरी स्मारक आपल्या मराठवाड्यामध्ये झालं पाहिजे, म्हणून शिवछत्रपती शिक्षण संस्था हे पहिल्यांदा आपण स्थापन केली. शिवाजी महाराजाचं स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीला, संस्थेला स्थान नाही हे ओळखून आम्ही त्या नावानं शाहू महाराजाच्या नावानं आपण संस्था स्थापन केली. आणि त्यांचे विचार सर्वांसमोर जावे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करीत राहिला. आणि त्याचा परिणाम आता असा झाला की आज आपले विद्यार्थी सर्व जगामध्ये आहेत. अत्यंत प्रसिद्ध म्हणजेच 357वा नंबर येईल अशा पद्धतीचा नंबर जर आला तर तुम्हाला प्रवेश मिळेल. म्हणजे इतकं ते प्रसिद्ध झालं, कुणालाच प्रवेश मिळणार गेला. आणि म्हणून आम्ही संत तुकाराम संत तुकाराम महाराजाच्या नावानं संस्था काढली. आणि म्हणून अशा पद्धतीनं झालं सर, नाही संपलं माझं. अशा पद्धतीनं संस्था काढून ते अत्युच्च पदावर नेली आणि त्याचा आदर्श इतका झाला की तिथे प्रवेश मिळाला. 397 नंबर लागता. तर अशा पद्धतीनं एक चांगल्या शिक्षण परिवर्तनातून सर्व समाजाचं परिवर्तन करावं ह्या उद्देशानं आम्ही कार्य करतो. त्याला आपला आशीर्वाद मिळावा हे अपेक्षा करून यानंतर आपल्या सर्वांना धन्यवाद. थांबतो. बिजांकुर